सर्व्हिस शेड्यूल तयार करण्याची पद्धत आज आपण पाहणार आहोत. तुम्ही इझी बुक्सला लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवरती रिडायरेक्ट झाल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला सर्व्हिस मॅनेजमेंट हा मेनू दिसेल. त्याच्यामध्ये सर्व्हिस तिकीट्स ऑप्शन आहे शेड्यूल ऍड करण्यासाठी. सर्व्हिस तिकीट्स वरती क्लिक करा. तुमचे एक्झिस्टिंग शेड्यूल जे आहे ते तुम्हाला इथे दिसणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन शेड्यूल ऍड करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला न्यू तिकीट वरती क्लिक करायचं आहे. न्यू तिकीट वरती क्लिक केल्यानंतर इथे सब्जेक्ट मध्ये टाका. फॉर एक्झाम्पल तुमची जी पण सर्व्हिस असेल ती सर्व्हिस टाका. तुम्हाला इथे कस्टमर ड्रॉपडाऊन दिसेल. कस्टमर मध्ये सर्च करायचंय. जो पण तुम्हाला कस्टमर च्या रिलेटेड सर्व्हिस ऍड करायची आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं जे शेड्यूल मध्ये तो कस्टमर एक्झिस्ट नाहीये, तो न्यू कस्टमर आहे. त्या टायमिंगला तुम्हाला इथं प्लस वरती क्लिक करायचंय. प्लस मध्ये तो कस्टमर इंडिव्हिज्युअल आहे, बिझनेस आहे, कंपनी आहे. त्या कंपनीचे बिझनेस नेम डिटेल्स तुम्हाला ऍड करायचे. ऍड केल्यानंतर सेव्ह केल्यानंतर इथं तुम्हाला कस्टमर लिस्ट मध्ये तो कस्टमर दिसणार आहे. मी आता तो कस्टमर सिलेक्ट करतो इथं. कॅटेगरी तुम्हाला चूज करायची जे पण तुमच्या कंपनीला कॅटेगरी सेट केलेली आहे. मी आता इथं वॉटर टँक क्लिनिंग कॅटेगरी आहे ती सिलेक्ट केलेली. तर ती कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर जर डिस्क्रिप्टिव्ह तुमच्याकडे असेल रिलेटेड टू दॅट शेड्यूल तर तुम्ही ते टाईप करू शकता इथे किंवा ते नाही टाईप केली तरी चालेल. इथे तुम्हाला शेड्यूल टाइम साठी ऑप्शन दिसेल. तुम्हाला फॉर एक्झाम्पल उद्याची सर्व्हिस शेड्यूल करायची आहे. तर 28 इथं डेट सिलेक्ट करा किंवा आजचीच शेड्यूल करायची आहे तर 27 सिलेक्ट करा. शेड्यूल टाइम हा तुम्हाला फॉर एक्झाम्पल 10 वाजता शेड्यूल करायचा आहे, 11 वाजता शेड्यूल करायचा आहे. त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही तो टाइम चूज करा. मी तर 28 9 सव्वा 9चा टायमिंग सेट करतोय आणि नंतर हे जे शेड्यूल आहे हे शेड्यूल तुम्हाला टेक्निशियनला असाइन करायचंय. इथं तुम्हाला असाइनीज हा सेक्शन दिसेल. स्क्रोल केल्यानंतर खाली इथं ऍड असाइनी वरती क्लिक करा बटन वरती. तुम्हाला इथं तुमचे जे टेक्निशियन्स आहेत त्यांची लिस्ट दिसेल. त्या टेक्निशियन्सला तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि सेव्ह अँड क्लोज क्लिक करू शकता इथे. इथं तुम्ही इंडेक्स पेजला रिडायरेक्ट झालेला इथं तुमचं दिसेल तिकीट ऍड केलेला. इथं स्टेटस सध्या ओपन आहे. जेव्हा पण टेक्निशियन मोबाईल ऍप वरती लॉग इन करेल त्याला हे जे शेड्यूल आहे ते दिसणार आहे. धन्यवाद.